का? हे जे काही दिसत आहे हे सगळं दृश्य आहे. हे दृश्यच तुम्हाला भीती दाखवतं. जशी त्या भिंतीवर पडलेली आपली सावलीच कधी कधी आपण घेऊन जातो ती, तशी ही जग आपली सावलीच आहे. त्या सावलीलाच आपण आता मागे कसं आता मला काय केलं तर मला कोणी दिसेल ज्या ज्या सगळ्या भीती आहे. अरे बाबा तुझं आजपर्यंत चाललं नव्हतं, चालेल पुढे आहे तू चालू करा, पण त्याला या सगळ्यांची जी आहे भीती वाटते. कारण काय? अज्ञानामुळे त्याला हे सगळं खरंच वाटतं, सत्यच वाटतं. मी आहे काय आहे, भीती आहे, असा सगळा त्याचा गैरसमज त्याच्यावर झाल्यामुळे आणि हा सगळ्यांचा इनव्हेरिएबली होतोच. सगळ्यांना कोणी जन्मत हा माहिती आहे. जेव्हा तुम्हाला कोणी सद्गुण भेटतात, म्हणून कशाला पाहिजे आपल्याला? सद्गुण कशाला पाहिजे आपल्याला? बोलायला सत्य काय आहे की गुरु आपल्याला समजून घेतात. मग काय होतं? गुरुने समजवलं नाही जग नाहीच होतं. काय शाबाश, बरोबर आहे. मग आपण चित्त कशात गुंतून राहते, आपलं चित्त कशात गुंतून नाही. तर जसं स्वप्न आहे, तर मी झोपलो होतो, मी पाहिलं, मी घर पाहिले, दार पाहिलं, विमानतळ पाहिलं, विमानं पाहिले, गाड्या पाहिले, सगळी मी स्वतःच पाहिले की नाही. ते कुठून आले बाबा? ते कुठून आले? माणसं कुठून आले, ते विमान आले, त्या कार कुठून आल्या, माझं पण काय घडलं. आणि जोपर्यंत माझं स्वप्न सुरू होतो त्या त्या स्वप्नामध्ये मला ते सगळं बरंच वाटत होतं. स्वप्नामध्ये माझे गुरु दिसले तेव्हा खरंच वाटत होतं. स्वप्नामध्ये माझी आई बहीण दिसले मला खरंच वाटत होतं. स्वप्नामध्ये मला हे सगळं स्वप्नाचं काही वाटलंच नाही. तसं आम्हाला आता हे सगळं त्याचं वाटतच नाही. खरंच आहे असं वाटतं, आणि खरंच आहे असं वाचूनच आम्ही डोक्याला ताप करूया. खरंच आहे असं वाटून म्हणजे घेऊन का द्वैतात द्वैत भयम भवती असं की तुम्ही विसरूनच जाता की तुझंच हे क्रिएशन सगळं आहे. तुझंच हे तयार केलेलं जेवढं तयार केलेलं स्वप्न तुझंच आहे. जसं तू स्वप्न तयार केलं तसंच मी तुझ्या जागरूकपणे देखील तुझी जी माणसं तयार केलेली आहेत, मुलं बायको हे जे सगळं तयार केलेलं आहे हे तूच तयार केलेलं आहे. तू राहणार नाही तर हे काहीच राहणार नाही. तू कशाला? बरोबर आहे. मग जसं त्याला सांगितल्यानंतर त्या माणसाने एकदा करून गेला आणि त्याला कळलं की हा साप नाही, तर ही गोळी रस्त्यावर गेलेली आहे. तसं ज्ञान झाल्यानंतर तो जसं त्या माणसाला सांगितल्यानंतर तर पण नाहीच झाला, पण दोरी होतीच केली. फक्त आता दोरीला उलांडून जाऊ शकला मला की बरोबर आहे. दोरी नाहीच झाली नाही, सर्प नाहीच झालं, दोरी होतीच. मग ज्यावर हा परमात्म्यावरती दुसरा साप माया भासून राहिलेली आहे, हा भास नष्ट होतो. आणि मग आपल्याला कळतं काही पण करत असताना की ठीक आहे आपण करतो आहे ते ठीक आहे, आपल्याला कर्तव्य केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, पण मनामध्ये जे आहे हे बिलकुल ठामपणे रुजलं पाहिजे की वास्तविक हे सगळं स्वप्न जगत आहे. लहान लहान मुलं असतात ते आपल्या महाराष्ट्रामध्ये भातुरीच आहे, काय काय घेतात
माझ्या तुला बातमी, तुला माहिती बातमी पण काही जंगल बघते ते लहान लहान मुलं आहे ते गावा आपल्या शेजारी बाजारी राहणारे मुलं छोटे छोटे असतात पण ते घरामध्ये एवढीशी एवढीशी भांडे पणत्या वगैरे किंवा लहानशी भांडी वगैरे जमा करतात आणि मग त्यातल्या कोणतरी मुलगा आई होतो मुलगी नातुकीचा खेळ. कोणतरी मुलगा बाबा होतो कोणीतरी आई होती आणि मग ते सगळे स्वयंपाक करतात आणि शेंगदाणा मग ते आईकडनं शेंगदाणे आणि दूध किंवा पाहिजे चणे किंवा असं काहीतरी घेऊन येतात खोबरं वगैरे काहीतरी घेऊन येतात आणि स्वयंपाक करून ते सगळ्यांना असं आता जेवायचं झालं बरं आता आपलं आणि मग सगळ्यांना थोडं थोडं त्या पंक्तीमध्ये थोडं थोडं वाढतात सगळ्यांनी आणि मग सगळेजण ओमचं म्हणतात आणि जेवतात पण ते जेवत असताना तेवढ्या ती मुलगी जी आई झाली होती तिची वडील करणं ते पाहतात ते सगळे मुलं बसलेले ती मुलगी लगेच बाबा बाबा जेवायला या आम्ही सगळे जेवतोय बाबा समजून घेतात ते बाबा काय करतात त्यांच्याकडून बसतात पण त्यांनाही हातामध्ये पंक्ती द्यायला मिळते पण त्यांनाही त्याच्यामध्ये दूध चणे किंवा जे आहे शेंगदाणे वगैरे ते म्हणतात ती पण म्हणजे विचारते विचारतात बाबा कसा झाला तो पाक म्हणतात वाव छान दिसतो तुलाही करू असं ते बाबा म्हणतात असं प्रत्यक्षात गणपती तसंच आहे पण त्या बाबांना हे कळत नाही का की जे सगळं दुःख आहे कळतं त्या मुलांना कळतं का